नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. देशात एक देश एक निवडणूक हे धोरण राबवण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर महिन्यामध्ये स्वीकारला होता. त्यानंतर आज गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. पुढील आठवड्यामध्ये हे विधेयक संसदेमध्ये सादर केले जाण्याची शक्यता आहे. लिंगायत पंचमसाली समाजाला 2A आरक्षणाच्या मागणीसाठी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्यासाठी निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून मंगळवारी लाठीचार्ज करण्यात आला होता. यावेळी 50 पेक्षा जास्त आंदोलक व 20हून अधिक पोलीस जखमी झाले. त्यानंतर लिंगायत पंचमसाली समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला दिसून येत असून पुन्हा आज गुरुवारी सकाळी हिरेबागेवाडी टोल नाक्यावर रास्ता रोको करून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. परंतु आंदोलनाला हिंसक वळण लावून या समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. सिद्धरामय्या सरकारकडून पंचमसाली समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी माहिती बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी आमच्या समाजाची माफी मागितली नाही तर उद्या शुक्रवारपासून आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिलाय. पंचमसाली समाजाला लोकशाही मार्गाने शांततेने आणि न्यायालयाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आलं. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. कायदा सुव्यवस्था हाती घेणाऱ्यांची कदापिही गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा गृहमंत्री जी परमेश्वर यांनी आज विधानसभेत बोलताना दिला. सैन्य दलात सेवा बजावलेल्या माजी सैनिकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना सरकारने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी आज 12 डिसेंबर रोजी सुवर्णसौध परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले. माजी सैनिकांच्या मुलांना शाळांमध्ये 10% आरक्षण देण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली होती. मात्र अद्याप सरकारतर्फे याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. निवृत्तीपूर्वी सैनिकांना जमीन देण्याचं आश्वासन सरकारने बजेटमध्ये दिलं होतं, पण अद्याप त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. तसेच निवृत्त सैनिकांना त्वरित शासकीय नोकरी उपलब्ध करून द्यावी अशा अनेक मागण्या सुवर्णसौध परिसरात आंदोलनावेळी माजी सैनिकांकडून करण्यात आल्या. या आंदोलनामध्ये एन कळसन्नवर, शंकर हर्जे, अडिव्यप्पा मनगुत्ती, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, महिला सदस्या आदींनी सहभाग घेतला होता. गुरुवारी सकाळी विधानसभेतील भाजपच्या आमदारांनी मंगळवारी झालेल्या पंचमसाली आंदोलनाप्रसंगी पोलिसांनी केलेल्या लाठीमारावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी सरकारने लिंगायत समाजाची माफी मागावी, लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली. विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले की या आंदोलनात ट्रॅक्टर घेऊन येण्याची परवानगी नव्हती. त्याचबरोबर नेमून दिलेल्या जागेवरच आंदोलन करणं आवश्यक होतं. मात्र आंदोलकांनी न्यायालयाने घालून दिलेला आदेश धुडकावत सुवर्णसौधकडे धाव घेतली. ट्रॅक्टर चालवण्यात आले, बॅरिकेड्स पाडले, पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे परिस्थिती चिघळली. दरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केले असेही जी परमेश्वर यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील 30 वर्षांपूर्वीच्या महाविद्यालयांना अनुदान मिळावे अशी मागणी विना अनुदानित शिक्षण संस्थांचे मठाधीश, शिक्षणशास्त्र प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी असोसिएशनच्या वतीने आज गुरुवारी सुवर्णसौध परिसरात आंदोलन करून छेडण्यात आले. 30 ते 40 वर्षांपूर्वीच्या महाविद्यालयांना कायम विना अनुदानित असा शब्द नसल्याने अशा महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र तब्बल 29 वर्षांपासून सरकारने अनुदान दिलेले नाही. यासाठी वारंवार आंदोलन करून निवेदन देण्यात आलं होतं, परंतु त्याचा विचार सरकारकडून अद्याप झालेला नाही. सरकारने त्वरित अनुदान मंजूर न केल्यास सर्व मठाधिपती आणि शिक्षक वर्गातर्फे शाळा आणि कॉलेजेस बंद करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यानुसार प्रशासनाने सध्याच्या हिवाळी अधिवेशनात या गंभीर विषयावर सकारात्मक कारवाई करून महाविद्यालयांना अनुदान मंजूर करावे अशी मागणी यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
या आंदोलनाप्रसंगी शिक्षण संस्थांचे अनेक मठाधीश, पदाधिकारी आणि शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राखून ठेवण्यात आलेले अनुदान राज्य सरकारकडून 5 गॅरंटी योजनांसाठी वापरण्यात येत आहे. यामुळे मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी असणाऱ्या योजनांपासून नागरिकांना वंचित राहावं लागत आहे. सरकारने हे त्वरित थांबवावे, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. गॅरंटी योजनांसाठी वळवण्यात आलेला निधी त्वरित जमा करावा अशी मागणी करत कर्नाटक दलित संघर्ष समिती व मागासवर्ग समाजातर्फे सुवर्णसौधवर मोर्चा काढून मंत्री संतोष लाड यांना निवेदन देण्यात आले. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी विविध जिल्ह्यातून येणाऱ्या पोलिसांसाठी सुवर्णसौध परिसरात तंबू उभारून राहण्या जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे. बाहेरील जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधा या उत्तम आहेत की नाहीत याची वरिष्ठ IPS अधिकारी, DG व IG यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना काही विशेष सूचनाही दिल्या. गुंतवणूकदारांना कमी दिवसात गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तुलनेत अधिक मोबदला देण्याचा आमिष दाखवून अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. यात बेळगावसह राज्यातील गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. आपले गुंतवणूक केलेले पैसे परत मिळावे व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज गुरुवारी गुंतवणूकदारांनी सुवर्णसौध समोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी बेळगाव, बागलकोट, विजापूर, कारवार, धारवाड, गदगसह राज्यभरातील हजारो गुंतवणूकदार उपस्थित होते. प्रसंगी मंत्री संतोष लाड यांच्यासमोर सभासदांनी आपल्या व्यथा मांडल्या. प्रशासनावर संतप्त झालेल्या या गुंतवणूकदारांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून आमचे पैसे परत मिळवून द्यावेत असा आग्रह धरला. सुवर्णसौध येथील विधानसभेत अध्यक्षांसाठी तब्बल 25 लाखांचं पीठासन उभारण्यात आलंय. राष्ट्रकूट होयसळ यांच्या काळातील राजेशाही थाट लोकशाहीच्या मंदिरात अवतरला असून त्यावर विशेष प्रतीके कोरण्यात आली आहेत. राज्यघटनेत सभागृहाला फार मोठं स्थान देण्यात आलंय. सभाध्यक्ष पद हे एक घटनात्मक पद आहे जे सभागृहाचं नेतृत्व करत असते. त्यामुळे बेंगळूर येथील विधानसभेत ज्या प्रकारे पीठासन त्याच प्रकारे बेळगावमध्येही पीठासन सुवर्णसौधमध्ये साकारण्यात आलं आहे. यासाठी तब्बल 45 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय अशी माहिती सभापती अध्यक्ष UT खादर यांनी दिली आहे. कर्नाटक राज्य रस्ता सुरक्षितता प्राधिकरण बेंगळूर यांच्या वतीने शहापूर येथील आदर्श मराठी विद्यामंदिर शाळेत गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी कर्नाटक राज्य रस्ता सुरक्षितता प्राधिकरण वाहनामध्ये बसवण्यात आलेल्या LED स्क्रीनद्वारे विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षितता व अपघात याबद्दल माहिती देऊन असा प्रसंग जर घडल्यास कोणती खबरदारी घेण्यात यावी याबद्दल जागरूकता निर्माण करून अत्यंत सोप्या पद्धतीने त्यांना समजावण्यात आले. दरम्यान या दिलेल्या माहितीवरून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून अचूक उत्तरे दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी शहापूर विभागाचे CRP संतोष खेमजी, मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांच्यासह शिक्षक वर्ग व विद्यार्थी आदी उपस्थित होते. कर्ज व व्याज वसुलीसाठी होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून 58 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय. सदर घटना बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे आज गुरुवारी सकाळी 6 वाजता घडली. कृष्णा पांडू कांबळे वय 58 असं मयताचं नाव आहे. याबाबत त्याच्या पत्नीने बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंदगड तालुक्यातील राजगोळी येथील बसवेश्वर मंदिराजवळील माळरानावर जखमी अवस्थेत गवी रेड्याचं पिल्लू आढळून आलंय. या पिल्लावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याच्या दोन्ही कानांचे लचके तोडलेत. दरम्यान येथून एक शेतकरी जात असताना त्यांना सदर जखमी गव्याचे पिल्लू दिसून आले. त्यांनी तातडीने वन खात्याला याची माहिती दिली, मात्र वन खाते येण्याआधी सदर पिल्लू जंगलात पळून गेले. पंचमसाली समाजाला 2A आरक्षणाच्या मागणीसाठी बेळगाव येथे आंदोलन करण्यात येत होते. त्यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला करत मारहाण केली. त्या घटनेचा रबकवी येथे निषेध करण्यात आला. रबकवी येथील श्री शंकरलिंग देवस्थान जवळील चौकामध्ये हिंदू लिंगायत पंचमसाली क्षेमाभिवृद्धी संघाचे अध्यक्ष श्री शैल दलाल यांनी तहसीलदार गिरीश स्वाधी यांना निवेदन दिले असून त्यात आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याला राज्य सरकार जबाबदार आहे. सत्ताधारी काँग्रेसचे कुतंत्र राबवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे आमदार या प्रकारावर मौन असल्याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला.
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी 11 रोजी यरनाळ येथे घडली. बसवराज सत्याप्पा परमाज वय 45 असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेसंदर्भात समजलेली अधिक माहिती अशी की पायलट प्रोजेक्ट अंतर्गत 11 गावांना पाणी सोडण्याच्या कामावरून हिडकल धरण रस्त्यावरून बसवराज हे यरनाळ गावाजवळून येत होते. हिडकल धरणाच्या बाजूने येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती यमकनमर्डी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.